हॅलो स्टुडंट, आपण जी एक्सरसाइज बघतोय 1.3 ज्याला आपण लॉगॅरिथम फंक्शनचा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म सुद्धा म्हणतो किंवा लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन असं सुद्धा म्हटलं जातं. त्या एक्सरसाइजमधला क्वेश्चन नंबर 1 आपण सॉल्व केलेला आहे, ज्याच्यामध्ये टर्म जे आहे मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन किंवा फंक्शन रेज टू फंक्शनच्या फॉर्ममध्ये येतात. आता क्वेश्चन नंबर 2 मधले जे एक्झाम्पल आहेत ते थोडेसे वेगळे आहेत. व्हॅल्यू ज्या आहेत त्या आयदर ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये दिलेल्या आहेत. आता ही जर टर्म ऑब्झर्व केली तर सगळ्या टर्म ॲडिशनच्या फॉर्ममध्ये आहे. आणि मी मागे पण तुम्हाला मागच्या आपण लेक्चरमध्ये बघितलं होतं की ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शनसाठी लॉगचे रूल डायरेक्टली यूज होत नाही. आणि म्हणूनच जेव्हा ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये वेगवेगळे टर्म असतात आणि त्याच्यामध्ये पण फंक्शन रेज टू फंक्शनचा जेव्हा फॉर्म असतो तेव्हा मात्र टर्म्स टेक्निकली आपल्याला व्यवस्थित सिम्प्लिफाय करावं लागतात. आता इथे जर टर्म पहिली बघितली तर एक्स रेज टू ई आहे. एक्स रेज टू ई ही कॉन्स्टंट असल्यामुळे डायरेक्ट आपल्याला एक्स रेज टू एनचा जो फॉर्म्युला आहे तो यूज करता येतो. सेकंड टर्म जी आहे ती मात्र एक्स रेज टू एक्स आहे, म्हणजे खाली पण एक्सची व्हॅल्यू वर पण एक्सची व्हॅल्यू, म्हणजे फंक्शन रेज टू फंक्शनची ही टर्म आहे. त्यामुळे फक्त ह्या टर्मसाठी आपल्याला लॉग घेऊन टर्म सिम्प्लिफाय करावं लागेल, जसं आपण मागच्या लेक्चरमध्ये एक एक्झाम्पल सॉल्व केलं होतं. इथे टर्म ई रेज टू एक्स आहे, परत ई रेज टू एक्सचा डायरेक्ट डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला माहिती आपल्याला. इथे टर्म जी आहे ती व्हॅल्यू नीट ऑब्झर्व करायची. व्हॅल्यू जी आहे बेसमध्ये पण कॉन्स्टंट आहे, न्यूमरेटरला इंडेक्सला सुद्धा कॉन्स्टंटच आहे. इंडेक्स आणि बेस दोन्ही जेव्हा कॉन्स्टंट असेल तेव्हा साहजिकच ही पूर्ण व्हॅल्यू कॉन्स्टंट म्हणून कन्सिडर होईल. व्हेरिएबल कुठलं असतं, कॉन्स्टंट कुठलं असतं हे फक्त ओळखता आलं पाहिजे. व्हेरिएबल नेहमी एक्स वाय झेडच्या फॉर्ममध्ये इंडिकेट होईल, कॉन्स्टंट अदर सर्व टर्म्सच्या फॉर्ममध्ये जे काही असेल ते कॉन्स्टंट असेल. त्यामुळे ही टर्म कॉन्स्टंट असल्यामुळे त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 घ्यायचा. याचा अर्थ फक्त एक टर्म आपल्याला सिम्प्लिफाय करावी लागते ज्याच्यामध्ये फंक्शन रेज टू फंक्शनचा फॉर्म आहे, म्हणून त्या टर्मला तुम्ही कन्सिडर करून घेतलं तरी चालेल. किंवा मागच्या एक्झाम्पलमध्ये आपण डेरिव्हेटिव्ह शेवटी घेतला आहे, तो डेरिव्हेटिव्ह इथे घेऊन नंतर ती टर्म कन्सिडर केली तरी चालेल. म्हणजे तुम्हाला जसं टेक्निकली लक्षात येईल त्यावेळी सॉल्व केला करा. आता जसं आपण मागे केलंय तसंच करूया. ही जी टर्म दिलेली आहे ती कन्सिडर करून घेऊया यू म्हणून. कन्सिडर u इज इक्वल टू एक्स रेज टू एक्स. आणि तेच लॉजिक लावायचं जे आपण लॉगॅरिथम फंक्शनला लावत होतो, टेकिंग लॉग ऑन बोथ हँड साइड. सो टेकिंग लॉग ऑन बोथ हँड साइड, दोन्हीकडचं लॉग घेऊया. लॉग ऑफ u इज इक्वल टू इंडेक्स इनटू लॉग ऑफ बेस. आता ही टर्म सिम्प्लिफाय झाली, याला डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू एक्स नी. सो डेरिव्हेटिव्ह येण्याचा लेफ्ट हँडचा 1/u विथ रिस्पेक्ट टू एक्स घेणार आहोत, त्यामुळे u चा डेरिव्हेटिव्ह du/dx इज इक्वल टू राईट हँड साइडला कंपल्सरी u इंटू v चाच फॉर्म्युला येतो. फंक्शन रेज टू फंक्शन मध्ये नेहमीच जेव्हा आपण लॉग घेतो तेव्हा u इंटू v चाच फॉर्म्युला येतो आणि त्याच पद्धतीने त्याला डिफरन्शिएट करायचं. सो फॉर्म्युला म्हणत जाऊ, टर्म्स मात्र घेत जायच्या. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, लॉगचा डेरिव्हेटिव्ह घ्या 1/x प्लस सेकंड ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट इज 1. व्हॅल्यू सिम्प्लिफाईड झालेली आहे. आता u ला शिफ्ट करा. सो u इंटू x ला x कॅन्सल होईल, टर्म इन 1 प्लस लॉग x. जी u ची व्हॅल्यू आहे ती रिसबस्टिट्यूट करूया जी आपण घेतली होती x रेज टू x च्या फॉर्ममध्ये 1 प्लस लॉग x. हे झालं फक्त दुसऱ्या टर्मचं सिम्प्लिफिकेशन. आता जी व्हॅल्यू पूर्ण दिलेली आहे ती परत एकदा लिहून त्याला डिफरन्शिएट करून ज्या टर्म्स येतात त्या टर्म्स रिराईट करूया. ह्या टर्मला असंही लिहिता येतं, हा जो u आहे त्याची व्हॅल्यू जी आपण कन्सिडर केलेली आहे त्या पद्धतीने सुद्धा, म्हणजे d/dx ऑफ x रेज टू x असं जरी लिहिलं तरी चालतं. आणि टर्म जी आहे आलेली ती इंडिकेट केली तरी चालते. नसेल तर तुम्ही ही डायरेक्ट व्हॅल्यू लिहू शकता जी की du जी आलेली आहे du/dx ची आलेली. सो y ची जी टर्म आहे ती रिराईट करून लिहा. ही झाली y ची टर्म जी की 1 टर्म आहे. ह्याला डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू x अगेन. डेरिव्हेटिव्ह जो x चा आहे तो घ्यायचा dy/dx इज इक्वल टू, आता ही जी टर्म आहे x रेज टू n च्या फॉर्म्युल्यानुसार सिम्प्लिफाय होईल. x रेज टू n मध्ये n जो आहे तो कॉन्स्टंट असतो आणि म्हणूनच आपण तिथं
एक्स रेस टू एनच्या फॉर्ममध्येच घ्यायचे. सो ई इंटू एक्स रेस टू ई मायनस 1 या फॉर्म्युल्यानुसार पहिली व्हॅल्यू आपली कंप्लीट झाली. दुसरी टर्म डेरिव्हेटिव्हच्या फॉर्ममध्ये येईल एक्स रेस टू एक्स, कारण फंक्शन रेस टू फंक्शन आहे ज्याची व्हॅल्यू आपण ही काढली आहे, पण ती पुढच्या स्टेपमध्ये सबस्टिट्यूट करणार आहोत. नंतरची टर्म एक्सपोनेन्शियलचा डेरिव्हेटिव्ह एक्सपोनेन्शियल फंक्शन ॲज इट इज, आणि शेवटची टर्म कॉन्स्टंट असल्यामुळे कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. आता फक्त ह्याची व्हॅल्यू जी आपण इथे कॅल्क्युलेट केलेली आहे ती सबस्टिट्यूट करायची, आणि हेच आपलं फायनल आन्सर असेल एक्स रेस टू एक्स इंटू 1 प्लस लॉग एक्स प्लस ई रेस टू एक्स. हेच आपलं dx/dxचं लास्ट आन्सर असेल. सो मागच्या एक्झाम्पलमध्ये आणि ह्या एक्झाम्पलमध्ये बेसिक हाच फरक आहे. ह्याच्यामध्ये ज्या टर्म्स दिलेल्या आहेत त्या ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये असेल. फॉर एक्झाम्पल इथे काही टर्म परत बघितलं तर ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, परत ॲडिशन, फंक्शन रेस टू फंक्शन अशा फॉर्ममध्ये जर दिलेलं असेल तर टेक्निकली या टर्मला सिम्प्लिफाय करण्यासाठी कंपल्सरी टर्म ज्या फंक्शन रेस टू फंक्शनच्या त्या कन्सिडर करायच्या यू, व्ही, डब्ल्यू, टी अशा वेगवेगळ्या लेटरनी त्या टर्म इंडिकेट करायच्या. हे फंक्शनच्या वेगवेगळ्या व्हॅल्यूज ज्या आहेत यू, व्ही, टी, एस अशा वेगवेगळ्या डब्ल्यूनी पण इंडिकेट करू शकता तुम्ही. मग लॉगॅरिथम फंक्शनचं जसं आपण स्टेप सॉल्व करतो त्याच वेळी हे स्टेप सॉल्व केलेलं आहे. इथे मात्र ही स्टेप एक्स्ट्रा लिहिली आहे. ही जरी ठेवली असती तरी चालली असती, त्यानुसार ती व्हॅल्यू आपल्याला रिप्लेस करता येते. टर्म ती चाललेली आहे, पण जिथे यू दिसतंय तिथे मी ती टर्म यूनी रिप्लेस केली आहे, म्हणजेच एक्स रेस टू एक्स. मग जी ओरिजिनल टर्म आहे वायची ती घ्यायची, तिला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्सनी, डेरिव्हेटिव्ह 1 बाय 1 घेत चालायचं. टेक्निकली जे डायरेक्ट फॉर्म्युलेज आहेत तेच यूज होतात आणि त्या पद्धतीने हे डेरिव्हेटिव्ह कंप्लीट झाला. आणि ज्या टर्ममध्ये फंक्शन रेस टू फंक्शनचा फॉर्म होता त्याच्यामध्ये आपण त्याचं जे आन्सर आहे ते घेतलं. सिमिलरली सेकंड जी टर्म आहे ती आता आपण सिम्प्लिफाय करूया. या टर्ममध्ये मात्र थोडंसं व्हॅल्यू जी आहे ती वेगळ्या पद्धतीने आपल्याला सिम्प्लिफाय करावं लागेल. आणि ह्या क्वेश्चन नंबर 2 मधल्या सगळ्या क्वेश्चनचे जे आन्सर्स आहेत ते जर ऑब्झर्व केले तर ते थोडेसे मोठे येतील कम्पेअर टू अदर टर्म्स. आतापर्यंत आन्सर्स आपण सिम्प्लिफाय करून छोटे छोटे आणले, पण ह्या टर्म्सच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या मोठ्या येतात आणि ह्या ज्या टर्म्स आहेत त्या जास्त मार्कांसाठी आयदर 3 किंवा 4 मार्कांसाठी ह्या टर्म्स आहेत. त्यामुळं व्यवस्थित सॉल्व करायचं, ऑब्झर्वेशन व्यवस्थित करायचं. 2 टर्म्स फंक्शन रेस टू फंक्शन जरी असल्या तरी ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शनच्या जर फॉर्ममध्ये असेल तर कंपल्सरी या टर्मला पहिल्यांदा एक टर्म यू सपोज करायची, एक टर्म व्ही, आणि त्याच्यानुसार सिम्प्लिफिकेशन करायचं. फॉर एक्झाम्पल इथे पण आता बघितलं तर लक्षात येईल फंक्शन रेस टू फंक्शन रेस टू फंक्शन अशा फॉर्ममध्ये आहे. इथे पण टर्म फंक्शन रेस टू फंक्शनच्या फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे ह्या केसला सिम्प्लिफाय करण्यासाठी पहिली जी टर्म आहे ती यू सपोज करूया आणि दुसरी जी टर्म आहे ती व्ही सपोज करून घेऊया. म्हणजे आपलं जे क्वेश्चन आहे तो कसा येईल यू प्लस व्ही असा फॉर्ममधला हा जो गिवन क्वेश्चन आहे तो रिप्लेस केला जाईल. पहिली टर्म पहिल्यांदा कंप्लीट करूया आणि मग दुसरी टर्म व्हीची घेऊन कंप्लीट करूया. सो पहिली जी व्हॅल्यू आहे सो लेट u इज इक्वल टू एक्स रेस टू एक्स. टेकिंग लॉग ऑन बोथ हँड साइड, जसं आपण लॉग घेतो तसंच करायचं ऑन बोथ साइड. दोन्हीकडचा लॉग कन्सिडर करूया. सो लॉग ऑफ यू इज इक्वल टू इंडेक्स जो आहे तो मल्टिप्लाय होईल. इंडेक्स या केसमध्ये काय एक्स रेस टू एक्स मल्टिप्लाय लॉग ऑफ बेस. पण ही जर इंडेक्सची व्हॅल्यू बघितली तर ते पण परत एकदा फंक्शन रेस टू फंक्शनच आहे आणि म्हणूनच ह्या केसला परत सिम्प्लिफाय करण्यासाठी आपल्याला हे सिम्प्लिफिकेशन करण्यासाठीच आपल्याला एकदा अजून लॉग घ्यावा लागतो टर्मचा. सो टेकिंग लॉग ऑन बोथ हँड साइड अगेन लॉग. ज्या केसमध्ये फंक्शन रेस टू फंक्शन असतं कंपल्सरी, मग कितीही वेळा लॉग घ्यावा लागला ते सिम्प्लिफिकेशन करण्यासाठी तितक्या वेळेस घ्यायचा, पण ती टर्म सिम्प्लिफाईड मध्ये आणल्याशिवाय त्याला डिफरन्शिएट करायचं नाही. आता टेकिंग लॉग ऑन बोथ हँड साइड म्हणजे ह्याचा परत एकदा लॉग घेऊ. सो लॉग ऑफ यू अशी टर्म आहे. नेक्स्ट टर्म लॉग ऑफ फर्स्ट टर्म मल्टिप्लिकेशन आहे. लॉग ऑफ फर्स्ट टर्म प्लस लॉग ऑफ सेकंड टर्म म्हणजे टर्म कशी डिराइव्ह होईल लॉग ऑफ फर्स्ट टर्म प्लस लॉग ऑफ सेकंड टर्म. सेकंड टर्म इज लॉग एक्सच्या फॉर्ममध्ये. ही फर्स्ट टर्म आहे, तिला सिम्प्लिफाय करा. ह्याच्यासाठीच आपण केली
परत लॉगची टर्म कन्सिडर, त्यामुळे हा जो लॉग आहे तो सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये आणा, विच इज एक्स इंटू लॉग एक्स प्लस लॉग ऑफ लॉग एक्स. हा झाला त्याचा पूर्ण सिम्प्लिफाईड फॉर्म. आणि आता ह्याला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्टिव्ह एक्स, जी आपण तिसरी स्टेप लिहिली होती कालच्या लेक्चरमध्ये. तशाच पद्धतीने पहिले लॉग घेतला, सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये आणला, पण सिम्प्लिफिकेशनची एक व्हॅल्यू फंक्शन रेस्ट टू फंक्शन असल्यामुळे परत लॉग घेतला, परत त्याचं सिम्प्लिफिकेशन केलं आणि आता त्याला आपण डिफरन्शिएट करतोय विथ रिस्पेक्ट टू एक्स. वन बाय वन व्यवस्थित, डेरिव्हेटिव्ह कंपोजिट फंक्शनचा आहे त्यामुळे व्यवस्थित करायचा आणि घ्यायचा. पहिल्या लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय आहे? 1 लॉग फंक्शन. ह्या लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 फंक्शन. परत ह्या लॉगचा डेरिव्हेटिव्ह कंपोजिट फंक्शन असल्यामुळे 1 u. आणि आता u चा डेरिव्हेटिव्ह du/dx. हा कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह झाला. लॉगचा डेरिव्हेटिव्ह सुरुवातीला 1 फंक्शन. फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय आहे? 1 u. आणि u चा डेरिव्हेटिव्ह आहे du/dx. ही टर्म कंप्लीट झाली. ह्या टर्म मध्ये परत u इंटू v चा फॉर्म्युला आहे. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. यावेळी ही टर्म सिम्प्लिफाय होईल. आता इथे परत जसं इकडे केलं तसंच इथे पण करायचं आपल्याला. पहिल्यांदा लॉगचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. लॉगचा डेरिव्हेटिव्ह घ्या 1 फंक्शन. 1 फंक्शन इज लॉग एक्स. आता ह्या लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आपला 1/x आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 असतं त्यामुळे ती टर्म तिथेच कंप्लीट होईल. ही जी व्हॅल्यू आहे त्याच्यामध्ये जेवढं सिम्प्लिफिकेशन करता येईल तेवढं सिम्प्लिफिकेशन करायचं. एक्सला एक्स कॅन्सल होईल. हा जो आहे लॉग ऑफ यू आणि यू हा आपण आता जो राईट हँड साईड आहे त्याला शिफ्ट करून घेऊया. इकडे तो डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये, इकडे गेला की तो मल्टिप्लिकेशनचा. सो यू अगोदर लिहिते मी आणि इंटू लॉग ऑफ यू. ही जी टर्म आहे ती इकडे शिफ्ट केली. बॉक्स ब्रॅकेट, जसं उरलेली व्हॅल्यू आपण बॉक्स ब्रॅकेटमध्येच लिहितो. एक्सला एक्स कॅन्सल झाला, 1 राहिला. लॉग ऑफ एक्स प्लस 1 ही टर्म इथे मल्टिप्लाय करून द्या एक्स इंटू लॉग एक्स. हे त्याचं सिम्प्लिफिकेशन झालं. हा सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये आला आणि ही इकडे टर्म शिफ्ट झाली. आता जसं आपण करतो तसंच यूची व्हॅल्यू जे आपण कन्सिडर केलं ते सबस्टिट्यूट करायची. आणि इथे लॉग यू आहे. लॉग यूची व्हॅल्यू सुद्धा आपल्याकडे तयारच आहे. लॉग यूची जी व्हॅल्यू आपण घेतलेली पहिल्या स्टेपमध्ये ती व्हॅल्यू आता आपल्याला इथे सबस्टिट्यूट करायची. यूची व्हॅल्यू जी आपण कन्सिडर केलं ते सबस्टिट्यूट करायचं आणि टर्म रिराईट करायची. सो टर्म रिराईट कशी होईल? du/dx इज इक्वल टू x इंटू लॉग ऑफ यूची जी व्हॅल्यू आहे ती घ्या x इंटू लॉग ऑफ एक्स. हा झाला बाहेरचा पॅटर्न कंप्लीट. आता आतली बॉक्स ब्रॅकेटची व्हॅल्यू आहे तशीच. सो विच इज 1 लॉग एक्स प्लस 1/x लॉग एक्स. हे जे सिम्प्लिफिकेशन झालंय ते फक्त पहिल्या टर्मसाठी आपण सिम्प्लिफिकेशन केलंय. सिमिलर प्रोसेस आपण सेकंड टर्मसाठी म्हणजे व्ही ची जी टर्म आहे ती परत फंक्शन रेस्ट टू फंक्शन असल्यामुळे ह्याला पण सेम प्रोसिजर कंटिन्यू करायची. आता टर्म्स कन्सिडर करा. लेट व्ही इज इक्वल टू व्हॅल्यू जी आहे ई रेस टू एक्स ही टर्म आपण कन्सिडर केलेली आहे. टेकिंग लॉग ऑन बोथ हँड साइड. लॉग ऑन बोथ साइड. आता प्रोसिजर सेम करायची. जसं यू साठी प्रोसिजर केली आहे तशीच व्ही साठी सुद्धा प्रोसिजर कंप्लीट होईल. टर्म रिराईट करा. लॉग ऑफ व्ही इज इक्वल टू इंडेक्स इंटू लॉग ऑफ बेस. सो लॉग बेस ईच्या फॉर्ममध्ये आणि लॉग ऑफ ईची व्हॅल्यू असते 1. त्यामुळे ही टर्म कशी होईल? लॉग ऑफ इज इक्वल टू x एवढीच शिल्लक राहील. इंटू 1 इंटू 1 नाही दिला तरी चालतं. पण राईट हँड साईडला परत फंक्शन रेस्ट टू फंक्शन आलंय आणि फंक्शन रेस्ट टू फंक्शन सिम्प्लिफाय केल्याशिवाय आपल्याला डिफरन्शिएट करता येत नाही. म्हणून परत एकदा ह्याला लॉग करून घ्यायचा. सो टेकिंग लॉग ऑन बोथ हँड साइड. दोन्हीकडचा जो लॉग आहे तो आपण कन्सिडर करूया. लॉग कन्सिडर करा. लॉग ऑफ लॉग व्ही इज इक्वल टू ही टर्म जी राईट हँड साईडला आहे इंडेक्स इंटू
लॉग ऑफ बेस या फॉर्ममध्ये ही टर्म सिम्प्लिफाय झाली. आता ह्याचं सिम्प्लिफिकेशनचा डिफरन्शिएशन करून व्हॅल्यू जी आहे ती कॅल्क्युलेट करूया. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डेरिव्हेटिव्ह घेऊया. डेरिव्हेटिव्ह पहिल्यांदा घ्यायचं. सो लॉगचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन लॉगचा परत 1 अपॉन बी आणि b ची व्हॅल्यू विथ रिस्पेक्ट टू एक्स घेणार आहोत dv अपॉन dx. ही टर्म आपली लेफ्ट हँडची जी आहे ती कंप्लीट झाली. राईट हँडमध्ये u इंटू v चा फॉर्म्युला परत एकदा फॉर्म्युला म्हणायची टर्म घ्यायची. फर्स्ट फंक्शन आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड इज लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x प्लस सेकंड आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. म्हणून फॉर्म्युले पाठ असणं गरजेचे आहे आणि मागच्या सगळ्या एक्झरसाइज जर व्यवस्थित तुम्ही बघितले असतील आणि व्यवस्थित त्याचा अभ्यास केला असेल तरच तुम्हाला हे लक्षात येईल. अचानक काही बघू नका. स्टेप वाईज मी तुम्हाला देताना डेरिव्हेटिव्हच्या प्रत्येक स्टेप वाईज पार्ट वाईज दिलेला आहे. ते पार्ट वाईजच बघा तरच लक्षात येईल. अदरवाईज तुम्हाला टर्म्स कळणार नाही की मी कशा पद्धतीने सॉल्व करते आहे. ही जी व्हॅल्यू आहे ती परत आपण शिफ्ट करूया राईट हँड साईडला. राईट हँड साईडला ह्या ज्या टर्म्स आहेत त्या बॉक्स ब्रॅकेटमध्ये लिहूया. त्याचं सिम्प्लिफिकेशन जेवढं होतं आहे तेवढं पण करूया. सो dv अपॉन dx ची जी व्हॅल्यू आहे ती येईल v अगोदर घेईल आणि लॉग ऑफ v नंतर मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये येईल इंटू एक्सला एक्स कॅन्सल 1 प्लस लॉग एक्स. आता ह्याच्यामध्ये परत एकदा v ची व्हॅल्यू जी आपण कन्सिडर केली आहे e रेस टू x ती सबस्टिट्यूट होईल आणि लॉग ऑफ v ची जी व्हॅल्यू इथे आपल्याला मिळाली आहे लॉग ऑफ v ची व्हॅल्यू x रेस टू x ती सबस्टिट्यूट करूया या स्टेपमध्ये. सो रिराईट होईल dv अपॉन dx इज इक्वल टू e रेस टू x इंटू लॉग ऑफ v ची व्हॅल्यू आहे x रेस टू x इंटू ही जी टर्म आहे 1 प्लस लॉग x बॉक्स ब्रॅकेट ॲज इट इज. हे फक्त u सेपरेट घेतलं आपण v सेपरेट घेतलं. आता आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे ह्यांचा डेरिव्हेटिव्ह. त्यामुळे ती टर्म आता कन्सिडर होईल. देअरफॉर y इज इक्वल टू u प्लस v च्या फॉर्ममध्ये घेतली आपण टर्म. डिफरन्शिएट दिस टर्म विथ रिस्पेक्ट टू x. डेरिव्हेटिव्ह माहिती आपल्याला फर्स्ट फंक्शन प्लस सेकंड फंक्शन तसंच घ्यायचं. dy बाय dx इज इक्वल टू du अपॉन dx प्लस dv अपॉन dx. आणि मुळातच आपण ह्या टर्म कॅल्क्युलेट करून ठेवलेल्या आहेत. du अपॉन dx हा जो आहे त्याला इक्वेशन नंबर 1 सपोज करा वाटलं आणि जो आपण आता इथे कॅल्क्युलेट केला त्याला इक्वेशन नंबर 2 ने इंडिकेट करा. ह्या दोन्ही टर्म इथे तुम्हाला लिहून काढायच्या आहेत. du अपॉन dx ची ही पूर्ण व्हॅल्यू आणि dv अपॉन dx ची ही पूर्ण व्हॅल्यू म्हणजेच तुम्हाला मिळेल dy बाय dx. तर आता आपण एक करते लिहून काढूया. हे आन्सर जे आहे ते म्हणूनच मोठे आहेत आणि हे एक्झाम्पल जे आहेत ते जास्त मार्कांसाठी आहेत. मागच्या क्वेश्चन मधले सगळे एक्झाम्पल हे 2 मार्कांसाठीच होते, हार्डली 3 मार्कांसाठी. पण हे सगळे क्वेश्चन जे आहेत ते 3 किंवा 4 मार्कांसाठीचे क्वेश्चन नंबर 2 मधले सगळे एक्झाम्पल. सो dy बाय dx व्हॅल्यू कशी लिहिता येईल आपल्याला du अपॉन dx ची x रेस टू x इंटू x रेस टू x इंटू लॉग ऑफ x 1 प्लस लॉग x जे आहे ते जे आलंय ना ते लिहून काढायचं इंटू लॉग ऑफ x. ही पहिली टर्म आपली कंप्लीट झाली. प्लस इथे प्लस आहे म्हणून इथे प्लस घेतला प्लस सेकंड टर्मची जी व्हॅल्यू आहे ती e रेस टू x इंटू x रेस टू x इंटू 1 प्लस लॉग x. आणि हेच आपलं फायनल आन्सर असेल. यावेळी ही टर्म आपण कंप्लीट केली. हा फरक लक्षात घ्यायचा. टर्म्स आता जरा मोठ्या होत जातील आणि त्या पद्धतीने डेरिव्हेटिव्ह त्याचे कॅल्क्युलेट करायचे. सेम प्रोसिजर आता आपल्याला पुढच्या पण टर्मसाठी आणि पुढच्याही टर्मसाठी घ्यायची आहे. पुढची व्हॅल्यू सॉल्व करून घेऊया. हे जे आहेत एक्झाम्पल व्यवस्थित तुम्हाला सिम्प्लिफाय करायला लागतील. ह्या ज्या स्टेप्स मी लिहिलेल्या आहेत त्यापेक्षा तुम्हाला जास्त स्टेप मी त्या टर्म्स इंडिकेट करायचे असतील तरी करू शकतात. जे सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये त्या स्टेप यूज करू शकतात आणि त्या पद्धतीने त्याला डिफरन्शिएशनला घेऊ शकतात. अदरवाईज
तुमचं जर फॉर्म्युले पाठ असतील आणि टर्म्स लगेच तुम्हाला लक्षात येत असतील तर माझ्यासारखं तुम्ही डायरेक्टली सॉल्व केलं तरी चालतं. आता पुढची टर्म जी आहे ती y इज इक्वल टू कन्सिडर करून घेऊया log ऑफ x रेज टू x मायनस cos x रेज टू cot x. ठीक आहे. परत फंक्शन रेज टू फंक्शन आहे कारण इथे पण व्हेरिएबल आहे, खाली पण आणि वर पण व्हेरिएबलच आहे. इथे पण दोन्ही ठिकाणी व्हेरिएबल आहे. त्यामुळे याही प्रॉब्लेमला तुम्हाला कन्सिडर करायला लागेल फर्स्ट टर्म u आणि दुसरी टर्म v, पण मध्ये मायनस साइन आहे त्यामुळे मायनस v च्या फॉर्ममध्ये ही टर्म होईल. आता u ला कंप्लीट सिम्प्लिफाय करायचं, नंतर v घ्यायचा आणि त्याला कंप्लीट सिम्प्लिफाय करायचं. सो लेट कन्सिडर u is equal to log of x raised to x, taking log on both hand side. Function raised to function असल्यामुळे taking log on both side. दोन्हीकडचा log घेऊया. log of u is equal to x into log of base. Base is log x. आणि या केस मध्ये सिम्प्लिफिकेशन डायरेक्ट झालेलं आहे, परत फंक्शन रेस्ड फंक्शन आलेलं नाही आहे, त्यामुळे ह्याला आताच डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x. डेरिव्हेटिव्ह घ्यायचा लेफ्ट हँड साइडचा लॉगचा डेरिव्हेटिव्ह आणि u चा डेरिव्हेटिव्ह du अपॉन dx. आणि राईट हँड साइड मध्ये परत एकदा आपला जो u इंटू v चा फॉर्म्युला आहे तोच येतो. मगासपासून आपण टेस्ट करतोय, जेव्हा फंक्शन रेस्ड टू फंक्शन असेल तेव्हा कंपल्सरी u इंटू v चा फॉर्म्युला येतो. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड लॉगसाठी डेरिव्हेटिव्ह घ्यायचा 1 अपॉन फंक्शन, 1 अपॉन फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन घ्या, लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्टचा व्हॅल्यू आहे x चा डेरिव्हेटिव्ह 1. ही टर्म इथे कंप्लीट झाली आहे. सिम्प्लिफिकेशन x ला x इथे कॅन्सल होईल, ह्या u ला इकडे शिफ्ट करा. सो du अपॉन dx इज इक्वल टू u इंटू x ला x कॅन्सल झालं टर्म राहिली 1 अपॉन log x प्लस log ऑफ log x. हे त्याचं सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये बॉक्स ब्रॅकेट मध्ये लिहून घेतलं. u ची व्हॅल्यू जी आपण कन्सिडर केली आहे ती सबस्टिट्यूट करूया. टर्म होईल log ऑफ x रेज टू x इंटू 1 अपॉन log x प्लस log ऑफ log x. आणि हा झालाय, त्याला इक्वेशन नंबर 1 मी टर्म इंडिकेट करूया, कारण पुढे ती लागते आता आपल्याला लक्षात आलं. b ची व्हॅल्यू जी आहे ती घेऊया आता. लेट फंक्शन रेज टू फंक्शनची जी टर्म आहे ती b ने इंडिकेट केली सेकंड, cos x रेज टू cot x. आणि ह्याला रेज टू पॉवर जी आहे ती फंक्शन असल्यामुळे टेकिंग लॉग ऑन बोथ हँड साइड. सो टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, दोन्हीकडचा लॉग घेऊया. लॉग ऑफ v इज इक्वल टू इंडेक्स इंटू लॉग ऑफ बेस. यावेळी हे टर्म सिम्प्लिफाय झाली आहे. परत फंक्शन रेज टू फंक्शन नसल्यामुळे आपण ह्याला डायरेक्ट डिफरन्शिएट करणार आहोत विथ रिस्पेक्ट टू x. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, डेरिव्हेटिव्ह जो आहे तो घ्या लॉगचा डेरिव्हेटिव्ह आणि v चा डेरिव्हेटिव्ह इज इक्वल टू, आता u इंटू v चा फॉर्म्युला म्हणायचा आणि ती टर्म घेत जायची. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंडचा डेरिव्हेटिव्ह लॉगसाठी डेरिव्हेटिव्ह इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. हे डायरेक्ट घेतलं तरी चालतं, ज्यांना लक्षात येत नाही त्यांनी अशा पद्धतीने घ्या. नसेलचं व्हॅल्यू कॉसचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट कन्सिडर करा मायनस साइन एक्स, ती टर्म येईल तिथे प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज. सो सेकंड ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट कॉटचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, तो येईल मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. ही टर्म कंप्लीट झाली आहे. फक्त डेरिव्हेटिव्ह ह्या टर्मचा घ्यायचा आपल्याला, ती घेऊया व्हॅल्यू 1 अपॉन v du अपॉन dx, सॉरी dv अपॉन dx इज इक्वल टू cot x इंटू ही टर्म जी आहे ती मायनस साइन एक्स येईल अपॉन cos x. मायनस साइन असल्यामुळे मी कंपल्सरी ब्रॅकेट घातला, मायनस साइन असती तर ब्रॅकेट मी घातला नसता. मायनस ही टर्म इथे मल्टिप्लाय होईल, प्लस मायनस इज मायनस, त्यामुळे मायनस मी ते कोसेक अगोदर लिहून घेते इंटू लॉग ऑफ cos x. आता ही जी व्हॅल्यू आहे
ती साइन अपॉन कॉस, म्हणजे आपल्याला ती टर्म परत एकदा टॅनच्या फॉर्ममध्ये लिहिता येते, तिला टॅनच्या फॉर्ममध्ये लिहिली मायनस कॉट एक्स इंटू टॅन एक्स. किंवा हे असं पण सिम्प्लिफाय करता येईल, इथे कॉट आहे आणि कॉटची व्हॅल्यू जी आहे ती कॉस अपॉन साइन लिहिता येते तुम्हाला, तशा पद्धतीने करूया. कारण जर मी इथे कॉट तसंच ठेवलं याला टॅन कन्वर्ट केलं तर पुढच्या स्टेपला मला परत एकदा कॉट आणि टॅन एकमेकांचे रेसिप्रोकल असल्यामुळे ते एकमेकांना कॅन्सल होतील, हे करावंच लागणार आहे. त्यामुळे मला आता लक्षात आलं इथे, त्यामुळे मी ही टर्म जी आहे ती कॉस अपॉन साइनच्या फॉर्ममध्येच घेते. हा जो मायनस आहे तो मी पुढे घेतला, ही साइन एक्स अपॉन कॉस एक्स ॲज इट इज मायनस दिस टर्म ॲज इट इज. सिम्प्लिफिकेशन करा परत एकदा पहिल्या टर्मचं. आता सिम्प्लिफिकेशन कंप्लीट होईल, कॉसला कॉस साइनला साइन कॅन्सल, म्हणजे ही पूर्ण टर्म किती आहे 1 आहे. मायनस साइन आहे मायनस साइन आहे, त्यामुळे मायनस साइन तुम्ही कॉमन फेडू शकता. आता तुम्ही v ला शिफ्ट करा, dv अपॉन dx इज इक्वल टू मायनस साइन कॉमन काढली v ला शिफ्ट केलं, मायनस साइन कॉमन काढली v ला शिफ्ट केलं इनटू ब्रॅकेट. इथे टर्म आली आहे 1, मायनस साइन कॉमन काढल्यामुळे प्लस ही जी व्हॅल्यू आहे ती डिवाइड करून दिला कोसेक स्क्वेअर एक्स इंटू लॉग ऑफ कॉस एक्स. हे इथे आपण पहिली जी टर्म आहे ती सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये आणली, सॉरी दुसरी टर्म जी आहे ती सिम्प्लिफाय करून घेतली आहे. आता v ची व्हॅल्यू जी आहे ती रिप्लेस करा. सो मायनस कॉस एक्स रेज टू कॉट एक्स इंटू कॉस ब्रॅकेट ॲज इट इज. हे झालं त्याचा सिम्प्लिफाईड फॉर्म मधला आन्सर. हे जे आलंय त्याला इक्वेशन नंबर 2 ने इंडिकेट करूया. हे इक्वेशन नंबर 2 येईल. आता आपल्याला dy अपॉन dx ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे, त्यामुळे हा जो y आहे तो लिहून त्याला डिफरन्शिएट करूया. सो y इज इक्वल टू u मायनस v. लेट y is equal to u upon v. त्याला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x नी. डेरिव्हेटिव्ह येईल dy by dx is equal to du upon dx minus dv upon dx. and by equation first and second व्हॅल्यू जी आलेली आहे du upon dx आणि dv upon dx ची ती आता इथे लिहून काढूया सबट्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये. ही टर्म मायनस आहे आणि ही टर्म आलेला आन्सर आपलं मायनस आहे, त्यामुळे हा मायनस साइन आणि हा मायनस साइन येऊन दोघं मायनस मायनस प्लसच्या फॉर्ममध्ये होईल आणि ही टर्म फक्त आपल्याला लिहून काढायची. त्यामुळे डिवाइड होईल dy by dx, ही टर्म अगोदर log of x raised to x 1 upon log x plus log of log x मायनस आणि हे मायनस साइन मी प्लस लिहिली आणि उरलेली व्हॅल्यू लिहून काढूया. टर्म होईल cos x raised to cot x into 1 plus cosec square x into log of cos x. आणि हेच आपलं फायनल आन्सर असेल. हे जे आहे ते यावेळी सिम्प्लिफाय होईल. हे लास्ट आन्सर, कंपल्सरी लास्ट आन्सर या फॉर्ममध्ये लिहून काढायचं. डेरिव्हेटिव्ह घेऊन थांबायचं नाही, तर डेरिव्हेटिव्हला नंतर वायच्या फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करायचं आहे आणि dy बाय dx ची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची. ज्या टर्म्स आल्या त्या फक्त लिहून काढायचे. अशाच वेळी उरलेले एक्झाम्पल जे आहेत ते आपण पुढच्या तासाला बघूया. सेम वेळी आपल्याला सॉल्व्ह करायचे, फक्त प्रॉब्लेम थोडेसे मोठे असल्यामुळे आपण ते पुढच्या तासाला सॉल्व्ह करूया.